नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विनायक गुरव. डॉक्टर गुरव ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक. कधी अचानक अशी वेदना झाली आहे का की उभं राहता येत नाही, बसता येत नाही आणि श्वास घेणं सुद्धा कठीण होतं? पोटात असह्य वेदना, कंबर तुकल्यासारखी वेदना, उलटी, घाम, अस्वस्थता आणि रुग्ण फक्त एकच म्हणतो, डॉक्टर काहीतरी करा. मित्रांनो, अनेक वेळा या वेदनेचं कारण असतं मूत्रपिंडातील खडे, रिनल स्टोन्स. पण लक्षात ठेवा, हा फक्त एक खडा नाही, हा तुमच्या शरीराचा रेड सिग्नल आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, खडे का तयार होतात, शरीरात नेमके कोणते बदल होतात, कोणत्या प्रकारचे खडे धोकादायक असतात, कोणत्या तपासण्या कराव्यात, आहार कसा असावा, सर्जरी कधी आवश्यक असते आणि होमिओपॅथी कशी कायमचा उपाय देऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मूत्रसंस्था म्हणजे शरीराची फिल्टर मशीन आहे. किडनी, युरिटर, ब्लॅडर, युरिथ्रा, मूत्रपिंड, मूत्रवाहिनी, मूत्राशय, मूत्रमार्ग. किडनीमध्ये नेफ्रॉन्स नावाचे सूक्ष्म फिल्टर असतात. हे रक्तातील टाकाऊ पदार्थ वेगळे करतात. महत्वाचे अरुंद भाग PUJ, मूत्रपिंड आणि मूत्रवाहिनी जिथे जोडतात. मिड युरिटर, मधला मूत्रवाहिनी भाग. UVJ, मूत्रवाहिनी आणि मूत्राशय जिथे जोडतात. हे 3 भाग म्हणजे वाहतूक कोंडीचे ठिकाण आहेत. इथेच खडे अडकण्याची शक्यता जास्त असते. रस्ता अरुंद असेल तर वाहतूक अडते. तसंच युरिटरमध्ये खडा अडकला की वेदना सुरू. खडे म्हणजे काय? लघवीमध्ये असलेले खनिज पदार्थ जसे कॅल्शियम, ऑक्सलेट, युरिक ॲसिड हे एकत्र येऊन छोटे क्रिस्टल तयार करतात. हे क्रिस्टल्स हळूहळू मोठे होतात आणि तयार होतो खडा. आजचा छोटा कण उद्याचा मोठा खडा बनू शकतो. रोग निर्मिती प्रक्रिया. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खडे तयार होतात कसे? स्टेप 1, कॉन्सन्ट्रेटेड युरिन, लघवी दाट. स्टेप 2, सुपर सॅच्युरेशन, जेव्हा लघवीमध्ये खनिजांचे प्रमाण जास्त होते. स्टेप 3, न्यूक्लिएशन, छोटे कण तयार होतात. स्टेप 4, ॲग्रिगेशन, हे क्रिस्टल्स एकत्र येतात. स्टेप 5, रिटेन्शन, हे किडनीमध्ये चिकटून राहतात. स्टेप 6, ग्रोथ, हळूहळू मोठा स्टोन तयार होतो. महत्वाचा मुद्दा, सामान्य लघवीमध्ये प्रतिबंधक घटक असतात जे खडे तयार होऊ देत नाहीत. पण डिहायड्रेशन, शरीरातील पाण्याची कमतरता, ॲसिडिटी, आम्लता, इन्फेक्शन, संसर्ग यामुळे हे संरक्षण कमी होते. पाणी कमी आणि लघवी दाट तर खड्याला निमंत्रण पक्क. खड्यांचे प्रकार. 1, कॅल्शियम ऑक्सलेट, हे सर्वात सामान्य. पालक, चहा, चॉकलेट यांच्याशी संबंध. लहान आकारात शस्त्रक्रिया लागत नाही. 2, युरिक ॲसिड, आम्लीय लघवी गाऊट, रुग्णांमध्ये मांसाहार जास्त असल्यास आहार नियंत्रण प्लस औषधाने कमी होतो. 3, स्ट्रुवाइट, संसर्गजन्य खडं, जीवाणूमुळे खूप मोठे, हरिणशिंगासारखे, शस्त्रक्रिया आवश्यक. 4, सिस्टीन, अनुवंशिक वारंवार खडे, आयुष्यभर. व्यवस्थापन. खड्याचा प्रकार ओळखला तर उपचार अर्धा झाला. कारण प्रत्येक खड्याची कहाणी वेगळी असते. खडे कुठे अडकतात? मूत्रपिंडातील खडा, किडनी पेल्विस स्टोन, मोठा, शांत, हळूहळू नुकसान. मूत्रवाहिनीतील खडा, युरेटर स्टोन, तीव्र वेदना, मूत्रपिंडीय वेदना, झटका. मूत्राशयाजवळील खडा, UVJ स्टोन, खडा अडकतो, लघवी अडकते,
वारंवार लघवीची भावना, मूत्राशयातील खडा, ब्लॅडर स्टोन, अपूर्ण लघवी, संसर्ग. जिथे खडा अडकतो तिथे वेदनेचा विस्फोट होतो. मूतखडा होण्याची लक्षणे: कंबरेत तीव्र वेदना, टोचल्यासारख्या वेदना होणे, वेदना पुढे जाते, कमरेतून जांघेकडे जाणाऱ्या वेदना, घाम, उलटी, मळमळ. हिमॅच्युरिया म्हणजेच लघवीतून रक्त येणे. जळजळ, अस्वस्थता. इन्व्हेस्टिगेशन्स. खड्याचे निदान करताना आपण फक्त खडा आहे का एवढंच पाहत नाही. आपण पाहतो: 1. अल्ट्रासोनोग्राफी सुरक्षित, आकार प्लस स्थान कळते, पण छोटे स्टोन्स मिस होऊ शकतात. 2. सीटी स्कॅन, नॉन कॉन्ट्रास्ट सीटी केयूबी, सुवर्णमानक तपासणी. 1 मिलीमीटर खडासुद्धा दिसतो, अचूक स्थान प्लस अडथळा कळतो. 3. एक्स रे केयूबी, कॅल्शियम स्टोन्स दिसतात, युरिक ॲसिड स्टोन्स दिसत नाहीत. 4. लघवी तपासणी, क्रिस्टल्स दिसतात, इन्फेक्शन लक्षात येते. पीएच, ॲसिडी विरुद्ध अल्कलाइन. 5. ब्लड टेस्ट्स, क्रिएटिनिन, किडनी फंक्शन, युरिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस. 6. 24 तासांची मूत्र चाचणी. ॲडव्हान्स्ड, कॅल्शियम, ऑक्सलेट, सायट्रेट. वारंवार खडे होणाऱ्यांमध्ये महत्त्वाचे फक्त खडा शोधायचा नाही, तो का झाला ते शोधायचं आहे. डाएट: पाणी 3.5 ते 4 लिटर. लघवी स्वच्छ पाहिजे. कॅल्शियम ऑक्सलेट स्टोन डाएट: कमी ऑक्सलेट, जास्त पाणी, लिंबू पाणी. युरिक ॲसिड स्टोन डाएट: कमी मांसाहार, क्षारीय आहार, फळं. जनरल डाएट: भाजी, फळं, नारळ पाणी, टाळा, शीतपेये, पॅकबंद अन्न, जास्त मीठ. तुमची थाळीच तुमचं उपचार आहे. व्यायाम: वेगाने चालणं, हलके उड्या मारणं, योग, बसून राहण्याची सवय. धोका: कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? संसर्ग, मूत्रपिंड सूज, मूत्रपिंड निकामी होणं, किडनी फेलियर. शस्त्रक्रिया कधी आवश्यक? खडा 15 मिलीमीटरपेक्षा मोठा, तीव्र असह्य वेदना, उपचाराला दाद न देणाऱ्या वेदना, रक्तातील युरिया क्रिएटिनिन वाढलेले असल्यास, ऑब्स्ट्रक्शन असल्यास, इन्फेक्शन जास्त असल्यास. सर्जरी खडा काढते, पण पुन्हा होण्यापासून थांबवत नाही. होमिओपॅथीची भूमिका: शरीराची क्रिया सुधारते, स्फटिक निर्मिती कमी करते, छोटे खडे विरघळतात किंवा बाहेर पडतात, पुन्हा होण्यावर नियंत्रण. किडनी फंक्शनला सपोर्ट राहतो. खडा काढणं उपचार नाही, तो पुन्हा होऊ न देणं हाच खडा उपचार. डॉक्टर गुरव, ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिक. डॉक्टर विनायक गुरव. डॉक्टर गुरव. आम्ही खडे नाही, मूळ कारण बरे करतो.